फोन करणार तुम्ही मी काम करायला देणार नाही का? मी काम करायला देणार नाही. ही चौथी वेळ मी काम थांबवलंय तुमचं. हे हा मटेरियल तुम्ही टाकलाय चुकीचं मटेरियल आहे आणि ही वेळ आहे काय करायचं. एकदा काय तो मॅडम फोन करा ना. 5-5 वेळा 6-6 वेळा तुम्ही मागे टाकताय. वेळ बनवताय पब्लिकला काम करताय म्हणून. दरवर्षी पावसाळ्यामध्ये या कल्याणच्या तिसगाव नाका परिसरात खड्ड्यांची पार्श्वभूमी पाहायला मिळते. याच खड्ड्यांमधून हे शाळेतली मुलं यांच्या बसा हे सगळे ये जा करत असतात. त्यांना किती त्रास होतो हे आपण जाणून घेऊया. पुढे गेली बस आता काय सगळ्या परिस्थितीचा तुम्हाला किती त्रास होतो? खूप रे, रोजचा त्रास होतोय. रोज मुलांना त्रास होतोय. रोजच्या बसचे आमचे वांदे होतात. ते बस येते ना, उलट हे असे खड्डे उडवून जातात अक्षरशः की पाणी मुलं खराब चिखलाची होतात. चालणारेही नीट चालत नाहीत खड्ड्यांमुळे. ते खड्डे लवकर दुरुस्त करा एवढंच आमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? आमचं इथेच म्हणणं आहे की कल्याणला खड्डेमुक्त करा. कारण कसं आता शाळेची बस पण येईल, तुम्ही पाहिजे शूटिंग करू शकता. टर्न घ्यायला पण जागा राहत नाही. असे बुलडोजरमध्ये आणून उभे करणार, खड्डे असतात, मुलांच्या अंगावरती पाणी उडतं. मग त्यासाठी काय करणार? काहीतरी उपाययोजना करायलाच पाहिजे ना. तुम्हाला त्रास होतो का मुलांना? हे तर रोज म्हणतात आम्हाला आमची पाठ दुखते म्हणून. त्या दिवशी पडली मी तिकडे, माझ्या दोघी गुडघ्यांना लागलं होतं. बघा, शाळेतल्या मुलांना पण या खड्ड्यांचा किती त्रास होतो. आता तरी प्रशासनाला जाग येणार आहे का? आता तरी प्रशासन याचा महत्त्वाच्या उपाययोजना यासाठी करणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरात दरवर्षी पावसाळा सुरू झाला की एकच प्रश्न नागरिकांना पडतो. रस्ता नेमका कुठे आहे आणि खड्डे कुठे संपणार? पावसाच्या सरी कोसळल्यानंतर या परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण होत असून वाहन चालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या खड्डेमय रस्त्याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुलांना आणि रोज ये जा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने त्यांचा अंदाज येत नसून वाहन चालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. तर पादचाऱ्यांनाही चिखल आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे केली जात असली तरी ती कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या 2 दिवसात पुन्हा रस्ता जैसे ते होत असल्याने करदात्यांचा पैसा नेमका कुठे खर्च होत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून कायमस्वरूपी उपाययोजना करायची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहून दर्जेदाराने टिकाऊ रस्त्याचे काम करणार का याकडे आता नागरिकांचं लक्ष लागले आहे. मॅडम, पाऊस दरवर्षी पडतो आणि दरवर्षी खड्डे पडतायत आणि या स्पॉटला मी तिथे उभा आहे. वर्षानुवर्ष खड्डे पडतायत आणि अशा प्रकारे खड्डे बुजवले जात आहेत. हे नाही आहे, हे चुकीचं आहे. नागरिकांच्या या सगळ्या गोष्टीवर आपण खेळ करतो. किती त्रास होतो या गोष्टीचा, याच्यावरती तुम्ही काय ठोस उपाययोजना करणार आहात का नाही? कधी मॅडम काय होतं माहीत का? आपल्या याच्यामुळे कंत्राटदार आणि तुमच्यामध्ये काय होते आम्हाला खरीच कल्पना नाही. परंतु लोकप्रतिनिधींना लोक शिव्या घालतायत. आता या घडीला आमदार काय करतायत आणि नगरसेवक काय करतायत हा प्रश्न विचारला जातोय. त्यांनी तुम्हाला सूचना दिल्या नाहीत का? त्यांनी त्याबद्दल पावसाच्या पूर्वी तुम्हाला पत्र मिळालं आहे की नाही? पावसापूर्वी हे खड्डे बुजवण्याचे तुम्हाला पत्र मिळालं आहे की नाही? माझ्याकडे परत आहे, मिळालेलं आहे. मॅडम, त्यावेळी पाऊस नव्हता, पाणी नव्हतं, त्यावेळी जर ठोस काहीतरी भूमिका घेतली असती हे खड्डे किमान हा पावसाळा त्यांनी काढला असता, मग आपण पुढचा प्रकार केला असता. मॅडम, मला तेच कळत नाही आहे की वर्षानुवर्ष जर हा प्रॉब्लेम जर सर्वसामान्य नागरिकांना आता त्रासाला समोर जावं लागत असेल तर मात्र मग याच्यावरती उपाययोजना का झाल्या नाहीत हा माझा प्रश्न आहे. हे काम आता होणार नाही. हे काम पूर्णतः बंद झालेलं आहे. कंत्राटदार आणि तुम्ही काय करायचं नियोजन करा. हे मटेरियल इथे वापरलं जाणार नाही आणि जर काम करायचं असेल तर गर्दी नसेल त्यावेळी काम करावं ही आमची सूचना आहे तुम्हाला. ठीक आहे. आपण कोण अंचाटे बोलत आहेत का? अंकिता भोईर बोलत आहेत. बरं, मी परदेशी मॅडमपर्यंत हा विषय घेऊन गेलो होतो, पण त्यांना किमान 2 मिनटं बसून बोलायची त्यांच्याकडे वेळ होता. आणि मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी अभ्यागतांना भेटण्याची वेळ होती. 3:05 मी त्यांच्या दालनात गेलो होतो. त्यांना ही बोलण्याची वाटली नाही, गरज वाटली नाही आमच्याशी. उभ्या मला हा बोला काय काम आहे त्याच्याशी एक शब्दही बोललो नाही. मला आता वाटत नाही हा प्रकार संवादाने होणार आहे. मला वाटतंय हा प्रकार अशा प्रकारे सगळं स्थगित करूनच होणार आहे. तुम्ही पावलं उचला काय उचलायची ती. मी हे काम पुढे होऊ देणार नाही. आता आपल्यासोबत फोनवरती
महानगरपालिकेच्या अधिकारी होत्या ज्यांच्या अखत्यारीमध्ये हे काम येतं. त्यांना आता मी ती सूचना दिलेली आहे. अशा प्रकारे वारंवार इथे जर खड्डे पडून जर काम जर तुम्ही करणार असाल तर तसं काम होणार नाही आणि तसं काम होऊ नये यासाठी आपण पूर्ण काम स्थगित घेतलं आहे. यानंतर त्यांनी ठोस भूमिका घ्यावी आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडावी. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.